माझं नाव जयसिंग, कवटेमंका तालुका जिल्हा सांगली इथून आलो. आज शेतीची माहिती तुम्हाला देण्याकरता आली. तुम्हाला काही शेती येत नाही असा विषय नाही आहे, पण आमचे जे कंपनीनं अभियान राबवायला चालू केले शेती वाचवा म्हणून, त्या संदर्भात मी तुमच्याशी चर्चा करायला किंवा माहिती देण्यासाठी आलो आहे. मग शेती ह्याच्या अगोदर तुम्ही केली नाही का? तुम्हाला येत नाही का? असं काय नाही आहे. तुम्हाला शेती येत्या, तुम्ही करताय आणि करणार पण आहे. पण आमची कंपनी काय म्हणत्या, शेती हा व्यवसाय नुसता बघून नाही तर प्रत्यक्षात शिकून मगच आपल्याला त्यातलं पूर्ण ज्ञान घेऊन मग शेतीकडं लक्ष घालायचं, असं आमच्या कंपनीचं ध्येय आणि धोरण आहे. अभियान म्हणजे काय? अभियान आता पोलिओ डोसचं अभियान होतं, ग्रामस्वच्छता अभियान होतं, सर्व शिक्षा अभियान होतं, लेक वाचवा अभियान होतं. त्यातलाच एक प्रकार आहे जमीन वाचवा अभियान. ह्यानं काय होणार आहे, जमिनीत कायमस्वरूपी स्टॅमिना राहणार आहे. जमीन वाचवा अभियान राबवण्याची वेळ का आली? वाचवा अभियान राबवण्याचं काय गरज पडली तर वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहत, रस्ते, धरणे, जमिनीपैकी 71% जमिनी म्हणजे पृथ्वी तलावर पाणी आहे आणि जमीन फक्त 29% आहे. आणि ते 29% मध्ये पण काही भाग असं ही झाले जंगलाखाली गेलेले आहे, काही वाळवंटी प्रदेश आहे, काही बर्फाळ प्रदेश आहे, काही दलदलीचा प्रदेश आहे, काही पिकाऊ जमीन फक्त 1% राहिली आहे. आणि ते 1%वर बरीच लोकसंख्या आपलं जीवन जगते. आणि ही जमीन जी आहे ती कमी होत चालली आहे. 1% जी जमीन राहिलेली आहे ती सुद्धा पिकाऊ जमीन कमी होत चालल्या. मग कमी का होत चालल्या तर त्यात जमिनीत वाढ झालेली नाही का वाढ होते जमिनीत. जी जमीन पिकाऊ आहे, तुम्हाला ह्याबद्दल काय वाटते? जमीन वाढत्या का आहे तशीच राहते? जी पिकाऊ जमीन आहे ती आहे तशीच राहते असं तुमचं मत आहे, पण त्याच्यातली सुद्धा जमीन कमी व्हायला लागल्या. मग जमीन कमी व्हायची कारणं काय व्हायला लागली तर वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहती, रस्ते, धरणे, खराब जमीन, ह्याच्यात जमिनीची विभागणी होऊन जमीन आणि कमी व्हायला लागली. याकरता आमच्या कंपनीनं जमीन वाचवा हे अभियान राबवणे चालू केले. मग वाढती लोकसंख्या असू दे, रस्ता असू दे, धरणं असू दे किंवा औद्योगिक वसाहत असू दे, जी पिकाऊ जमीन आहे ह्यातली जमीन कमी व्हायला लागली ह्याच्या माध्यमातून. ह्यासाठी पूर्वीपासून जमीन ही पूर्वीपासून खराब नव्हती, ती आता अलीकडच्या काळात व्हायला लागली. आता जमीन खराब होण्याची नेमकी काय कारणं असू शकतील असं तुम्हाला वाटते? जमीन खराब व्हायची नेमकी काय कारणं असू शकतात असं तुमचं मत का? तसं काय सांगता येणार नाही. त्यासाठी आपण एक चार्ट बघूया. 1960 पासून जी शेती चालत आला शेती व्यवसाय त्याच्यावर आत्ता काय परिणाम झाला आणि पूर्वी काय होती याच्यासाठी आपण एक चार्ट बघूया. तर 1960ला म्हणजे आपल्या आजोबांच्या काळात रासायनिक खतं एकच बॅग टाकायची 50 किलो, पाणी 40 ते 45 दिवसांनी द्यायची, मोठा होत्यापूर्वी. आणि शेणखत 100%. शेणखत ही फुकट असल्यामुळे किंवा घरची जनावर असल्यामुळे शेणखताचा दांडगा होता शेतीला. त्या वक्ताला उत्पादनात वाढ काय म्हणावं तशी नव्हती, पण जेमतेम 20 ते 50 टन एकरी उत्पादन उसळ निघत होतं असं गृहीत धरून चला. 1980 मध्ये 60 नंतर 20 वर्षानंतर काय झालं, एक शेतकऱ्याला बघून दुसरा शेतकरी, दुसऱ्याला बघून तिसरा शेतकरी, असं त्यानं रासायनिक खतात वाढ केली. 400 किलोपर्यंत गेला तो माणूस त्या 20 वर्षानंतर. ती पिढीच म्हणावी पुढची. त्याच्यानंतर काय झालं, ही रासायनिक खतं वाढवल्यामुळं पाणी लवकर देणं गरजेचं झालं, जमिनीची भूक वाढली आणि शेणखताचं प्रमाण आहे तीच राहिले. शेणखत अधिक रासायनिक खत हे जी दोन्हीचं म्हणजे एकत्रितकरण मिश्रण झाल्यामुळं
त्याचा परिणाम पूर्णपणे उत्पन्नावर झाला. 50 ते 60 टन एकरी उत्पादन व्हायला लागलं. मग त्याच्यानंतर 20 वर्षानंतर काय झालं, लोक जर आधुनिक पद्धतीने शेती करायची, उत्पादन अजून वाढवायचे ह्या उद्देशानं 1980 ते 2000 म्हणजे 20 वर्षानंतर 700 किलो रासायनिक खते वापरायला लागली. 700 किलो जेव्हा वापरायला आली त्या वक्ताला अजून उष्णतेचं प्रमाण वाढलं आणि पाणी जास्त जमिनीला देणं गरजेचं पडायला लागलं, कारण जमिनीतलं सत्व कमी व्हायला लागलं. म्हणून 8 ते 10 दिवसावर पाणी आलं. पण शेणखत त्या वक्ताला शेणखताचा पुरवठा असताना सुद्धा लोक शेणखताकडे वळले नाही. कारण पूर्वी काय झालं, 1980 सालाला 1960ला 50 किलो रासायनिक खतं होती आणि 1980 मध्ये ती 400 किलोवर गेला. ज्या वक्ताला त्यानं रासायनिक खतं वाढवली त्या वक्ताला इकडे उत्पादन वाढलं. पण शेतकऱ्याच्या हे लक्षात आलं नाही की शेणखतामुळे पण वाढले उत्पादन. आणि त्यानं काय केलं, सरळ रासायनिक खताचा परिणाम म्हणून रासायनिक खतं वाढवत गेला, तसं उत्पन्नात घट होत गेली, वाढ व्हायची वाटणीचं. मग त्याच्यानंतर 2015 मध्ये काय झालं, तो माणूस रासायनिक खतं 700 किलो होती, म्हणजे 14 पोती होती, ती 900 किलोवर गेली. म्हणजे पोत्यांची संख्या वाढली. मग पोत्यांची जशी संख्या वाढली तसं पाण्याचं पण त्याला गरज आवश्यकता भासू लागली आणि शेणखताचं प्रमाण कमी व्हायला लागलं आणि उत्पन्न पण कमीच व्हायला लागलं. 2020 मध्ये 1 टनापासून रासायनिक खतं वाढवली. पाणी मात्र दररोज द्यायला लागलं त्याला, कारण त्या मातीतलं काय अंशच राहिना शेणखत किंवा ही नसल्यामुळे. आणि शेणखत 1% आल्यावर परत उत्पादन घटलं. मग शेतीचं पूर्वी ताट कसं होतं आणि आता कसं आहे हे फरक आपण थोडक्यात बघूया. शेतीचं पहिलं ताट होतं, त्याच्यात शेणखत येत होतं, पालापाचोळा येत होता, सेंद्रिय पदार्थ येत होते, कुजलेले पदार्थ येत होते, मित्र किडे येत होते, गांडूळ येत होते, सूक्ष्मजीव येत होते. आणि नवीन ताट जी काय होतं आता आले त्याच्यात उज्ज्वला म्हणजे युरिया असेल, DAP असेल, MOP असेल, SOP असेल. ह्यामुळे शेती रासायनिक खतं जास्त वापर झाल्यामुळं शेतीवर परिणाम जास्त घडत गेला आणि शेती पूर्णपणे लॉसच होत चालली. म्हणजे आत यायला लागली. जसं आता इथं मला एक सांगायचं आहे, तुम्ही जेवत असताना भाकरीनं आमटीच आहे बरं का, आणि भाकरी आमटी नसून इतर जर पदार्थांची त्याच्यात वाढ झाली, समजा कांदा लिंबू असेल, मला काय म्हणायचं लोणचा असेल किंवा पापड असेल, तर त्या वक्ताला तुम्ही 1 अर्धी भाकरी जास्त खाऊ शकता की कमी खाऊ शकता? जास्त खाऊ शकता. तसंच आहे, जर पूर्वीचं ताट होतं त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी शेतीत गेल्या तर उत्पन्नात हमखास वाढ होणार. आणि रासायनिक खताचा वापर आधुनिक पद्धतीने करत गेलो आपण तर शेती घटतच येणार आहे, उत्पादनही कमी होत जाणार आहे. त्यासाठी अभियान राबवलेलं आहे आमच्या ह्या कंपनीनं. मग याचा परिणाम काय झाला रासायनिक खतं लय वाढल्यामुळं, तर जमिनी चिकट आणि घट्ट बनल्या, जमिनीची पाणी धारण क्षमता कमी झाली, जमिनीमध्ये हवा शिरणं बंद झालं, पिकांची मूळ संस्था लहान झाली, पिकावर उपासमाराची वेळ आली, पिकाची रोग प्रतिकारक क्षमता कमी झाली, उत्पन्नात घट झालं. ही परिणाम फक्त आणि फक्त रासायनिक खतामुळे झाला. त्याचबरोबर पूर्वीचं जे ताट होतं शेतीचं, त्या ताटात अनेक घटक एकत्र आल्यामुळं पालापाचोळा असू दे, सेंद्रिय पदार्थ असू देत, कुजलेले पदार्थ असू देत, मित्रकिडा असू देत किंवा सूक्ष्मजीव गांडूळ जी तयार होत होतं आमच्या ह्यानं, त्याच्यामुळं काय होत होतं, पूर्वी 1 एकर शेतीमध्ये 2.5 लाख ते 4.5 लाख गांडूळ होते. पण आता ती संख्या नाही आहे, कारण शेणखत पालापाचोळा ही सगळे सेंद्रिय पदार्थ आपण पूर्णपणे घालायचं बंद केलेलं आहे आणि आपण पूर्णपणे रासायनिक खतावर ट्रेस दिलेला आहे, किंवा लक्ष एकच आहे आपली की रासायनिक खतं जास्तीत जास्त वापरायची. मग तसेच अजून एक जीव आहे, तो म्हणजे जीवाणू. मातीत जीवाणूंची संख्या जेवढी जास्त तेवढं उत्पादनात वाढ येते. त्या उत्पादनाला पाहिजे तसं, समजा एखादं लग्न न झालेला एखादा माणूस असते, तो 4ही बाजू सारख्या असतील तर त्याला किती जरी काम केलं तर कंटाळ येत नाही. तसंच पिकाचं आहे. पिकात जर आमची जर खुमखुमी असेल, म्हणजे रानातच भरघोस असं घटक असतील, जीवाणू असू देत किंवा गांडूळ असू देत किंवा तुमचं
अनेक काही सूक्ष्मजीव असू देत, अतिसूक्ष्मजीव असू देत, हे जर बक्कळ झाले तर पीक जोमानं वाढते आणि कुठल्याही रोगाला बळी पडत नाही. त्याच्यानंतर शेतकरी शेतीमध्ये नेमकी कामं कोणकोणती करतो, तर मशागत करावी लागते, पेरणी करावी लागते, त्याला खतं द्यावी लागते, त्याच्या अंतर्गत मशागत करावी लागते, कीड नियंत्रण करावे लागते, रोग नियंत्रण करावे लागते आणि हे एवढं सगळं करून सुद्धा निसर्गानं साथ द्यायला लागते. जर माणसानं सगळी गोष्टी केल्या आणि निसर्ग जर आडवा पडला तर ती उत्पादन आपलं नव्हे. मग निसर्ग कधी पाऊस जास्त पण होऊ शकते, कधी कमी पण होऊ शकते. मग आम्ही काय करतोय नेमकं, आम्ही काय इतरांपेक्षा वेगळं करतोय असा विषय नाही. आम्ही पण आमच्यासारखे शेतकरीच आहे, पण आम्हाला यातनं एक ज्ञान वाढले. कशाचं ज्ञान वाढले की शेतीला जी गोष्टी लागते त्या सगळ्या करायच्या ते करायच्या, पण त्यातली कुठली महत्त्वाची गोष्ट आहे तर आपण काय करतोय, सगळं करत जातोय, पण खतं वापरत असताना आपली सगळ्यात मोठी चूक होते. आपण खतं वापरत असताना कुठली खतं लागते ती कुठली वापरतोय ह्याचा आपल्याला अजून अभ्यास झालेला नसल्यामुळं आपण काय करतोय, सेंद्रिय पदार्थ वापरतोय, मुख्य अन्न घटक वापरतोय, दुय्यम अन्न घटक वापरतोय, सूक्ष्म अन्नद्रव्य कमी जास्त प्रमाणात वापरतोय. पण तत्न पुढं जी लागणारी गोष्ट आहे ती कुठलीच गोष्ट आपण वापरत नाही, पण ती वापरणं गरजेचं आहे शेतीसाठी. अतिसूक्ष्मजीव असतील, सूक्ष्मजीव असतील किंवा गांडूळ असतील, जीवाणू असेल, शेवाळ असेल किंवा बुरशी असेल आणि ही सर्व लागतात. मग ही सर्व खते काय काम करतात तर सेंद्रिय पदार्थ जमिनीत वापरल्यामुळे आपल्याला सेंद्रिय कर्बस तयार होते जमिनीतला. मुख्य अन्नद्रव्य घटक ही आपल्याला जसं अन्न लागते तसं शेतीला किंवा त्या पिकाला सुद्धा अन्न घटकाची गरज असते. दुय्यम अन्न घटक पण लागते तीच. सूक्ष्म अन्न घटक, अतिसूक्ष्म अन्न घटक, सूक्ष्मजीव आणि गांडूळ ही जी पण जास्तीत जास्त गरज असते. माणसाच्या शरीराला कसं ऑक्सिजनची गरज आहे तसं शेतीला ह्या लहान लहान गोष्टी ज्या दिसते त्या जीवाणू असेल, शेवाळ असेल किंवा बुरशी असेल ही देणं फार गरजेचं आहे. पण हिथंच मोठी चूक होत्या आणि ह्या लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्यामुळं शेती क्षेत्र तोट्यात आहे किंवा शेती पिकत नाही किंवा नापीक होत्या. इकडं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त वळवायचा प्रयत्न किंवा ही सांगायची माहिती ही आमची कंपनी अगदी कळकळीनं करत आहे. त्याच्यानंतर ही सर्व खतं किंवा काय मुख्य अन्न घटक असतील ही कोणती आणि कधी कुठल्या वेळेत कशी द्यायची ह्याचं तुम्हाला मी सांगतो. सेंद्रिय पदार्थ हे टनात दिले जातात. सेंद्रिय पदार्थामध्ये शेणखत किंवा सेंद्रिय खतं असं येते. मुख्य अन्न घटक ही क्विंटलमध्ये देतात. मगाशी त्याचं उदाहरण दिलं तुम्हाला. 20-20 वर्षानंतर शेतीत काय काय बदल झाला त्या पद्धतीत ती म्हणजे रसायन खताची सवय शेतीलाही लागलेलीच आहे. पण ती देत असताना कसं क्विंटलचंच प्रमाण आहे त्याला, तिथं टन करून चालणार नाही. टन केला तर त्या शेतीवर परिणाम होतोय, विष तयार होतंय, त्याला पाहिजे तेवढंच घेते ती, नाहीतर बाकी सगळं मात्र होते. त्याच्यानंतर दुय्यम आहे ते किलोमध्ये द्यायचे आहेत, सूक्ष्म आहे ते ग्रॅममध्ये द्यायचे आहेत आणि सूक्ष्मजीव आणि गांडूळ जे आहेत त्यांचं पण प्रमाण मिलीग्राममध्ये किंवा PPM मध्ये आहे आणि ते त्या पद्धतीने द्यावंच लागते प्रत्येक पिकाला. नाहीतर एकडाव दिले परत नाही दिलं तर तसं नाही चालत. त्याच्यानंतर ही सर्व खते लागतात. मग आपण ही सर्व खते देतो का? तुम्ही जी आता मी सांगितली ही पहिली 2-3 घटक जी महत्त्वाची आहे ती नत्र, स्फुरद, पालाश जे आहे हे सोडून इतर घटक तुम्ही आतापर्यंत शेतीत वापरलेत का तर नाहीत वापरले किंवा तुम्ही त्याच्याकडे अजून लक्ष दिलेलं नाही. आपण फक्त काय वापरतो, सेंद्रिय पदार्थामध्ये टनामध्ये शेणखत एक वापरतो, म्हणजे वापरतो, म्हणजे नत्राचं प्रमाण असू दे, मुख्य अन्न घटक असू देत, दुय्यम अन्न घटक असू देत, एवढंच. ही जेवढा पिवळा चार्ट आहे एवढंच आपण वापरतो. त्याच्यानंतरचं सूक्ष्मग्रॅम, अतिसूक्ष्म, सूक्ष्मजीव, गांडूळ, जीवाणू, शेवाळ, बुरशी ही सर्व खते शेतकरी देत नाहीत. आणि हे द्यायचं काम किंवा ह्याचं एकत्रित जे कांबोत किंवा आमच्या कंपनीने तयार केलेलं आहे. छोट्या छोट्याच बॉटल आहेत पण त्यांचा परिणाम भरपूर आहे आणि रिझल्ट इतके जोरात आहेत की काय बोलायचं कामच नाही. एक वेळ तुम्ही विश्वास ठेवून बघा, तुमच्या शेतीत हमखास बदल होणार म्हणजे होणार. या निसर्गात प्रचंड अशी शक्ती आहे
आणि ही ताकद निसर्गाने लहान लहान गोष्टीमध्ये लपवून ठेवली आहे. आता आपण बघूया लहान गोष्टीमध्ये किती मोठी ताकद असते. मानवी शरीरामध्ये 70% पाणी असते. उदाहरणार्थ एका व्यक्तीचं वजन 70 किलो आहे, तर पाणी त्याच्यात 70% म्हटल्यानंतर 49 किलो येईल. 5 किलो कमी झालं पाणी त्या माणसाच्या शरीरातलं तर तहान लागेल नुसती. रक्त कमी झालं तर 5 ते 7 लिटर रगात कमी झालं, म्हणजे 5 ते 7 लिटर जर रक्त असेल त्यातलं 1 लिटर रक्त कमी झालं तर चक्कर येण्याचा प्रकार होऊ शकतो. आणि हिमोग्लोबिनमध्ये 9.16 mg% किंवा 10 mg% कमी झालं तर तो माणूस ICU मध्ये न्यावा लागतो किंवा तो एक्सपायरसुद्धा होऊ शकतो. मग जसं माणसाला हिमोग्लोबिनची आवश्यकता आहे तशी शेतीला सूक्ष्मजीव, अतिसूक्ष्मजीव, जीवाणू, शेवाळ, बुरशी ह्याची गरज आहे जास्तीत जास्त. मग शेतीला कोणकोणती खतं लागतात आणि कोणकोणती नाहीत लागत हे असा काही विषय नाही आहे. कारण सेंद्रिय पदार्थ हे लागणार, मुख्य अन्नघटक ही दुय्यम अन्नघटक हे पण लागणार. त्याच्याबरोबर सूक्ष्म, अतिसूक्ष्म आणि सूक्ष्मजीव, गांडूळ ह्यांची पण जास्तीत जास्त गरज आहे. मग हे जीवाणूचं जे कार्य आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते अति महत्त्वाचं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, कारण ही पद्धत बंदच झालेली आहे. जीवाणू वापरायची पद्धत ही बंदच झाल्या, त्यामुळे शेती क्षेत्रही तोट्यात आहे. आणि एकमेव आमची संस्थाच ह्या जे 3 महत्त्वाच्या शेवटच्या ज्या 2-3 गोष्टी मी सांगायला लागले, अतिसूक्ष्मजीव असेल किंवा सूक्ष्मजीव असतील किंवा गांडूळ असतील, जीवाणू असेल, शेवाळ असेल किंवा बुरशी असेल, निव्वळ म्हटला तर खतातल्या पैकी 70% काम आमची कंपनी याच्यात करते. आणि हे सगळं करत असताना सुद्धा बरं का, तुम्हाला जर निसर्गाने साथ दिली तर हमखास तुम्ही एक वेळ विश्वास ठेवून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट येणार. तुम्हाला जी आतापर्यंत माहिती सांगितली त्याबद्दल तुम्ही समाधानी आहे का? आणि हे अगोदर तुम्हाला माहिती होती का? तर मी सांगितल्यानंतरच कळाली. यावर तुमचं काय मत आहे? असंच कळाली. तुम्ही ह्याच्या अगोदर म्हटला होता की आमची शेती आहे किंवा करतोय किंवा काय? वापरलं नव्हतं नाही. एक वेळ विश्वास ठेवून बघा आणि मग तुम्ही ठरवा. आणि सगळ्या क्षेत्रासाठी घ्यावं असं काही नाही माझं मग. तुमची 1 एकर शेती असेल तर 10 गुंठ्यासाठी घ्या. आधी रिझल्ट बघा, आणि रिझल्ट नाही आला तर परत घेऊ नका. धन्यवाद.